लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटातील अनेक धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत। स्फोटात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नव्हे तर भारतातल्या उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। या स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आणि संशयित कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। डॉक्टर मुजम्मिल आरोपी डॉक्टर मुजम्मिल हा स्फोटाचा मास्टरमाइंड असून त्याच्याकडून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती। आरोपी डॉक्टर आदिल अहमद आरोपी डॉक्टर अहमद मोहिउद्दीन कटात सहभागी होती, तर अटकेतील आरोपी डॉक्टर शाहीन सईदवर भारतात जैश महिला विंग तयार करण्याची जबाबदारी होती। संशयित आत्मघातकी हल्लेखोर डॉक्टर उमर स्फोटात ठार झाला। हे सर्व आरोपी उच्च शिक्षित आणि डॉक्टर आहेत। हे सर्व डॉक्टर जैश मोहम्मदच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलमध्ये सहभागी होते। इतकंच नाही तर या सगळ्यांनी घातक शस्त्रही बाळगली होती। जर अशी परिस्थिती असेल तर ही मानसिकता कुठून आलेली आहे, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरचं ठोस असे उपाययोजना काय केले पाहिजेत याबद्दल एक निश्चित प्रकारचं एक आराखडा करणं गरजेचं आहे। गुजरातमध्ये सुद्धा नुकतीच एका डॉक्टरला अटक करण्यात आली। डॉक्टर अहमद मोहिउद्दीन हा रिसिन विष तयार करत होता। त्याला 7 नोव्हेंबरला गुजरातच्या ATSनं अटक केली होती। हैदराबादचा रहिवासी असलेल्या अहमदनं चीनमध्ये शिक्षण घेतलं। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं देशातील अनेक गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली। एकंदरीतच उच्च शिक्षित मुस्लिमांमधील काही तरुण दहशतवादाच्या मार्गावर जात आहेत, जे अतिशय गंभीर आहे। कट्टरतावादी विचारसरणीच्या प्रभावामुळे काही तरुण शस्त्र हाती घेत आहेत। काही कट्टरतावादी धार्मिक नेते तरुणांना भडकवत आहेत। अन्यायाच्या भावनेतून काही जण चुकीच्या मार्गावर जात आहेत। ब्रेन वॉशिंगमुळेही दहशतवादाकडे काही तरुण ओढले जात आहेत। त्यामुळे मुस्लिम समाजातील प्रगत आणि शांततावादी नेत्यांनी पुढाकार घेऊन तरुणांचं समुपदेशन करण्याची गरज आहे। देशाचं प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन आपला समाज आणि आपला देश हे सुरक्षित व्हावा, इथे शांतता नांदावी, इथे सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। पाकिस्तानातल्या जैश मोहम्मदच्या भारतातील व्हाईट कॉलर मॉड्यूलनं दिल्लीत स्फोट का घडवला यावर एक नजर टाकूया। मसूद अझहर हा जैश मोहम्मदचा म्होरक्या असून ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला। भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे मसूद अझहरला अफगाणिस्तानात आश्रय घ्यावा लागला होता। त्यामुळे मसूद अझहरचा बदला घेण्यासाठी जैश मोहम्मदच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलनं दिल्लीत स्फोट घडवून आणला। मात्र ही आगळीक मसूद अझहर आणि पाकिस्तानला महागात पडू शकते, कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच रोखठोक भाषेत हे स्पष्ट केलंय। अब एकदम स्पष्ट है, अब फिर कोई टेरर अटैक हुआ तो भारत जवाब देगा, पक्का जवाब देगा। भारतात झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल असा इशारा आधीच देण्यात आला। त्यामुळे आता पाकिस्तानात काउंटडाऊन सुरू झालंय। कोणत्याही क्षणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत हिशेब चुकता करेल ही भीती पाकिस्तानला सतावते आणि त्यांच्या मनातली भीती कधीही प्रत्यक्षात उतरू शकते यात शंका नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत।